इयत्ता पहिलीच्या मुलांना 1 ते 100 अंक शिकवताना काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19 आणि 2 दशक झाले 20. एवढं मुलांना माहित आहे, पण पुढचं येताना मुलं गोंधळतात. त्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक्स आहे, सर्वांनी लक्षात ठेवायची. ज्यावेळी 20 ची ओळ चालू होते, म्हणजे बघा 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 20 ची ओळ ज्यावेळी असते त्यावेळी सगळीकडे दशक हा 2च येतो आणि 1 ची ओळ असते त्यावेळी 1 सगळीकडे 1 आलेला आहे, बरोबर. 30 ची ओळ घेतली तर 31 32 33 34 35 36 37 38 39 40 सगळीकडे 30च आलेला आहे. 30 आलं की दशक 3 लिहून घ्यायचा. 40 च्या ओळीला 40 आलं तर दशक 4 लिहून घ्यायचा. 50 च्या ओळीला 5 दशक येतो सगळीकडे, म्हणजे 50 आला तर 5 दशक येणार. 6 च्या ओळीला 60 असतं. 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70. 60 आलं की 6 दशक लिहून घ्यायचा. 70 आलं की सगळीकडे तुम्ही 71 72 73 74 75 76 77 78 79 80. म्हणजे 70 आलं की सर्वत्र 7 दशक येतो. 80 आलं तर 81 82 83 84 85 86 87 88 सगळीकडे 8 दशक येतो. आणि 9 आला की सगळीकडे 9 दशक येतो. 91 92 93 94 95 96 97 98. तर आता 1 च्या ओळीला बघा सगळीकडे 1 11 21 31 41 51 61 71 81 91 सगळीकडे 1 1 येतं ना. आता 2 च्या ओळीला बघा सगळीकडे 12 येतो. 2 12 22 32 42 52 62 72 82 93 सगळीकडे काय आलं. 3 च्या ओळीला बघा 2 किंवा 3 3 13 23 34 43 53 63 73 83 93. 4 च्या ओळीला सगळीकडे च येतं बघा. 4 14 24 34 44 54 64 74 84 94. आधी जागेवर बसा. 5 च्या ओळीला सगळीकडे प येतं बघा. 5 15 25 35 45 55 65 75 85 95 प आलं सगळीकडे. 6 च्या ओळीला स आणि श येतं बघा. 6 16 26 हे 2 अपवाद आहेत. 36 आणि 56 ला फक्त छ येतं. 46 66 76 86 96 स आलं. इथं स येते सगळीकडे. 7 17 27 37 47 57 67 77 87 97 सगळीकडे स आलं. आता इथं सगळी अ येते बघा. 18 18 8 18 28 38 48 58 68 78 88 98. आता शेवटच्या ओळीला सगळीकडे 1 येते. 9 19 म्हणा बरं. 19 39 39 49 49 तर 99 ला तेवढं 9 येते. हा अपवाद आहे. खालची ओळ सगळ्यांना माहिती आहे म्हणा बरं. अशा पद्धतीने जर अंकाचा सराव घेतला तर तो मुलांना पटकन लक्षात येणार आहे. त्यामुळे घरी सर्वांनी अशा